आदिशक्ती तुळजाभवानी आणि अखंड हिंदुस्थानचा आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला कसं जगायचं हे शिकवल्यानंतर स्वराज्याच्या मातीसाठी शेवटच्या श्वासापर्यंत कसं लढायचं, कसं झुंजायचं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज या दोनही महामानवांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करतो आणि तुम्हाला घेऊन जातोय आमदार चषक 2025 अंतिम रजनी। आणि अंतिम रजनी मधला पहिला सामना या ठिकाणी सुरू होईल। श्री घोडिलदेव प्रसन्न कसळखंड आणि त्यांच्या विरोधामध्ये एस ब्रदर्स भातनपाडा ही मॅच इथे सुरू होते। टॉस जिंकलाय कसळखंड संघाने आणि प्रथम ते करतील फलंदाजी। चला सामन्याला आपण लगेच तोरी सुरुवात करायची आहे। मॅच ऑफिशियल्स मैदानावरती पोहोचलेले आपण पाहते दोन्ही पंच आमचे। पंच आमचे दीपकजी पाटील मॅन फ्रॉम पाली आणि त्यांच्या जोडीने शिवदासजी वाघमारे देवत। हे मॅच ऑफिशियल्स आपल्या मैदानावरती पोहोचलेले आपण पाहतोय आणि कॉमेंट्री बॉक्स मधून सन्माननीय बाबूशाह सर मॅन फ्रॉम देवीचा पाडा आणि आमच्या सोबत स्कोरर मयूर पाटील सर जोडले जातील। मयूर पाटील नारपोली ऑल सेट 24 लाईव्ह संदेश जी देखील आमच्या सोबत जोडले जात आहेत। अगदी अंतिम रात्रीला आपण सुरुवात करतोय। आमदार सन्माननीय प्रसन्नजी ठाकूर साहेब आणि आमदार सन्माननीय महेशजी बालदी, एक उरणचे आमदार एक पनवेलचे आमदार, त्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय आमदार चषक 2025 आणि अंतिम रजनी या स्पर्धेची तिला आपण करतोय सुरुवात। आलेल्या सर्व क्रिकेटच्या चाहत्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत। आलेल्या सर्व मान्यवरांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय अतिशय मनापासून हृदयाच्या अंतःकरणापासून सर्वांचं हार्दिक स्वागत। वेलकम ऑल ऑफ यू, आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडले जातात त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून करूयात वेलकम। सर्वांचं स्वागत आहे। सामन्याला सुरुवात करायची आहे। 10 9 8 7 6 5 4 3 2 1 आणि आता लेट्स प्ले पंच म्हणतायत आणि सामन्याला सुरुवात होईल। पहिला बॉल टाकण्यासाठी गोलंदाज विजय मुकादम बॉलिंग ट्रॅक वरती, अनिकेत पाटील आणि अनिरुद्ध पाटील हे जोडी मैदानावरती। पहिला बॉल अनिरुद्ध यांच्यासाठी स्क्वेअर लेग रिजनला टर्न केलाय बॉलला आणि पहिला बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे। अंतिम रजनीची सुरुवात झाली आहे चौकाराने, धावा मिळतील 4। आमदार चषक चौकार। अनिरुद्ध पाटील काय सुरुवात करतायत। पहिला बॉल आणि पहिल्या बॉल वरती चौकार त्यांनी अर्जित। पाहतोय प्रत्येक षटकारासाठी इथे 500 रुपयाचं बक्षीस असणार आहे। सन्माननीय अनंत महाराज पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी आणि प्रत्येक विकेटसाठी या ठिकाणी 500 रुपयाचं बक्षीस असणार आहे। चला प्रत्येक हायवा झेल साठी टी शर्ट या स्पर्धेच्या माध्यमातून दिले गेलेत, म्हणजे प्रेक्षकांसाठी देखील पर्वणी या स्पर्धेच्या माध्यमातून असणार आहे। सन्माननीय अनंत महाराज पाटील महाराष्ट्र राज्य वाहतूक सेना अध्यक्ष भारतीय जनता पार्टी, प्रत्येक षटकारासाठी 500 आणि प्रत्येक विकेटसाठी 500 विद्यमान सामन्यासाठी हे बक्षीस देखील असणार आहे। अनिरुद्ध पाटील काय सुरुवात केली आहे, नेत्रदीपक स्वप्नवत सुरुवात अनिरुद्ध पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली।
अँगल बदललाय, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट आले, धावबाची संधी होती परंतु संधी हुकली आहे. पहा संधी निर्माण झाली, संधी हुकली देखील. फलंदाज धावबाद झाले असते आपण पाहिलं अनिकेत पाटील, परंतु हा बॉल डॉट असेल. एकूण धावपलकावरती धावा आहेत 10, 10 विदाउट लॉस. चांगली सुरुवात केली आहे बॅटिंग करणारी टीम. अर्थात आपण पाहतोय कसळखंड या संघाने अप्रतिम सुरुवात इथे झाली आहे. अनिरुद्ध पाटील, अँगल जरूर बदलला गोलंदाजाने इथे. पुढचा बॉल यावेळेस समोर दिशेने लॉफ्ट केलाय, लॉंग ऑफ रिजनला क्षेत्ररक्षक आणि झेल टिपतील. आली आहे विकेट पहिली. अनिरुद्ध पाटील यांची खेळी संपली आहे. पहिल्यांदा चौकारा षटकाराने वार केला परंतु आता गोलंदाज पलट. अनिरुद्ध पाटील यांनी षटकारा चौकारांचे वार केले परंतु गोलंदाज त्यांच्या नावामध्ये विजय मुकादम हे देखील पलटवार करतायत. सफलता अर्जित केली आहे. एकूण धावपलकावरती धावा आहेत 10, 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 10 धावा धावपलकावरती. पहिली सफलता देखील आली आहे. नवीन फलंदाज इन ॲट नंबर 3 वरती मैदानावरती दाखल होतील. मयुरेश मैदानावरती दाखल झालेत. आमच्या सोबत स्कोररच्या भूमिकेमध्ये मयूर पाटील, मॅन फ्रॉम नारपोली, ते देखील जोडले गेलेत. अतिशय चांगली स्कोरिंग त्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये आपलं स्कोर कार्ड सजतंय. मयुरेश जुनघरे नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालेत क्रमांक 3 वरती. गोलंदाजी करणारी टीम आपण खूप वेळ घेत आहे. विनंती आहे थोडीशी घाई करा. विकेट गेली, फलंदाज पोहोचून बराच वेळ झालाय. थोडीशी घाई करणं गरजेचं आहे. अंतिम रात्र आहे आज आणि अंतिम रात्रीमध्ये 2 अवांतर मॅचेस आपल्याला खेळवायचे. 3 अवांतर ऍक्च्युली. इथे देखील हवेमध्ये बॉल आहे आणि एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेनं धावपलक पुढे जाईल. 11 धावा धावपलकावरती. 11 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 11 लॉस ऑफ दी 1 विकेट. 11 धावा धावपलकावरती. डीजे ऑडिओ आपण पाहतोय केतन साऊंड सिस्टम आष्टे. ऑपरेटर सन्माननीय अजित केशव गायकर भातनपाडा, किरण कमलाकर पाटील अष्टे आणि तेजस भोईर भातान, या सर्वांचं स्वागत आहे. डीजे वाला विचार करत असेल सगळ्यांची नावं याने घेतली, माझ्याकडे कधी येते. त्यांचं देखील मंडप डेकोरेटर्स, त्यांचे देखील मनापासून आभार. पूर्ण माहिती आहे. मयूरजी आमच्या बाजूला आहेत. अप्रतिम हा फटका आहे. स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. बॉल एक्स्ट्रा कव्हर रिजनला ट्रॅव्हल झालाय आणि धावा मिळतील 4. मक्खन शॉट, चौकार. धावा धावपलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. शेवटच्या बॉलवरती अप्रतिम फटका आला फलंदाज अनिकेत पाटील यांच्या पाठमधून. आणि मयूर पाटील यांची अपडेट खरखर त्याची नोंद घेण्यासारखी आहे. पहिला बॉल किती वाजता पडला, शेवटचा बॉल किती वाजता पडला, एकूण किती वेळ खेळ चालला, एकूण किती मिनिटं चालला, किती सेकंद चालला, स्पर्धेमध्ये एकेरी धावा किती आल्या, दुहेरी किती आल्या, तिहेरी किती आल्या, चौकार किती, षटकार किती, स्पर्धेतील अवांतर धावा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या धावा, वाईडच्या किती, नोच्या किती, बाईज किती, लेग बाईज किती, गोलंदाजाविषयी माहिती, एकूण षटक किती, स्पर्धेतील एकूण चेंडू किती, अशी माहिती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू जसं आम्हाला वेळ भेटेल तसं. परंतु मयूर पाटील आपली देखील दाद दिली पाहिजे. ज्या पद्धतीची आपली स्कोरिंग आहे लाजवाब. डॉट बॉलने इथे सुरुवात झाली आहे. पहिला बॉल डॉट. गोलंदाज दीपक मुकादम गोलंदाजी ट्रॅक वरती. डॉट बॉल आलाय. मयुरेश जुनघरे आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती आहेत. गुणसंख्या लेखक, अपडेटर आणि स्कोरर मयूर लहू पाटील नारपोली रायगड क्रिकेट असोसिएशन सदस्य आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं स्कोरिंग इथे केलं जात आहे.
राईट आर्म राऊंड द विकेट, डाऊन द लेग, ड्रिफ्ट झाला हा बॉल लेग स्टंपच्या दिशेने आणि हा देखील बॉल डॉट आहे. फलंदाज सफल झाले होते, पंचांनी सांगितले बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेत. चौथी रात्र आहे स्पर्धेची आणि आतापर्यंत 240 डॉट बॉल आलेत. ही माहिती मयूर पाटील यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत. मयूर पाटील, आमचं काम तुम्ही खूप सोपं केलंय. ज्यावेळेस आडव्या बॅटने प्रहार केलाय, पूल केलाय, क्षेत्ररक्षक आहेत, परंतु बॉल, पंचांचा निर्णय येणं बाकी आहे. इट्स मॅक्सिमम पूल आणि बॉल झालाय डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे गोल. मयूर पाटील आम्हाला डॉट बॉलचे अपडेट देत होते, ते ऐकलं मयुरेश जुनघरे यांनी आणि त्यांचं देखील गणपती बाप्पाचंच नाव आहे आणि षटकार ठोकला त्यांच्या बॅटमधून. 6 धावा आल्यात. फुलर लेनचा बॉल, पंचांकडे अपील, परंतु इम्पॅक्ट कुठे हे पंच सांगतायत. इम्पॅक्ट स्टंप लाईनच्या बाहेर आहे आणि तिथे एकेरी धाव प्राप्त झाली आहे. इट इज लेग बाईज आणि लेग बाईजच्या माध्यमातून एकेरी धावेनं धावफलक पुढे जाईल. 22 धावा धावफलकावरती, 22 धावा धावफलकावरती. एक विकेट देखील आली आहे, परंतु सुरुवात खूप चांगली केली या ठिकाणी. कसळखंड या संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा धाडसी निर्णय आणि एस ब्रदर्स भातनपाडा संघाचे देखील करणाराचं आपण ज्यावेळेस मत जाणून घेतलं, त्याने देखील सांगितलं की आम्हाला क्षेत्ररक्षण करायचं होतं, परंतु काय सुरुवात केली आहे कसळखंड संघाने. अप्रतिम सुरुवात इथे पाहायला मिळते. राईट आर्म राऊंड द विकेट यावेळेस ऑफ्टमच्या खूप जास्ती बाहेर आहे. पंचांनी मात्र दंडित केले गोलंदाजाला 1 धावे करता आणि सांगितलंय हा बॉल तुम्हाला पुन्हा एकदा टाकावा लागेल, हाताळावा लागेल. एक गेंद आपको दोबारा डालनी पडेगी, गेंदबाज को बताया गया. दंडित केले 1 धावे करता, 1 धाव अतिरिक्त मिळेल. 23 धावा, 23. ज्यावेळेस ऑन साइडला वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये सरळ बॅटने फी मध्ये लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह. इट्स अनदर मॅक्सिमम फ्रॉम बॅटर अनिकेत. षटकार. साठी सन्माननीय अनंत महाराज पाटील, महाराष्ट्र राज्य वाहतूक सेना अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये आणि प्रत्येक विकेटसाठी देखील 500 रुपयाचं बक्षीस आहे. पुढचा बॉल फुलर लेंथ ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. इथे चिकी सिंगल घेण्याचा प्रयत्न होता, परंतु जर रिस्क घेतली असती तर रिस्क सोबत रिवॉर्ड नसता मिळाला. यावेळेस फलंदाज धावबाद झाले असते आणि इथे 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहेत 29. पहिल्या षटकामध्ये 15 आल्या. विजय मुकादम यांनी 15 खर्च केल्या, दीपक मुकादम यांनी 14 धावा खर्च केल्यात. एकूण 29 धावा धावफलकावरती. पहिल्या 2 षटकांचा वाजवी खेळ इथे पूर्ण झालाय आणि आपण आमदार चषक ही स्पर्धा पाहतोय. सन्माननीय मान्यवर मंडळी, संपूर्ण मंच आज मान्यवर मंडळींनी सजलाय. सर्व पाहुण्यांचे या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. फूल फुलत आहे, फूल फुलत आहे, कळी उमलत आहे, कळी उमलत आहे, फूल फुलत आहे आणि आलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी आमदार चषक आणि त्यांचे संपूर्ण आयोजक सहर्ष स्वागत करीत आहे. सर्वांचं स्वागत आहे. वेलकम ऑल ऑफ यू. राजेश भोईर बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाले षटक क्रमांक 3 साठी. धावफलकावरती एकूण धावा 29 आहेत. मयुरेश जुनघरे आणि अनिकेत पाटील या जोडीने मैदानावरती तळ ठोकलाय. खर तर क्रिकेट विश्लेषक द्वारकानाथ संजगिरी, एखादा फलंदाज ज्यावेळेस जास्त वेळ मैदानावरती राहत होतो ते म्हणायचे नांगर टाकला याने आणि मैदानावरती तळ ठोकलेत आज फलंदाजांनी. पहिली विकेट जरूर गेली. अनिरुद्ध पाटील त्याने देखील 10 धावा बनवल्यात. सुरुवात त्याने देखील चांगली केली होती, परंतु अनिकेत पाटील आणि मयुरेश जुनघरे ही जोडी मैदानावरती आहे. अनिकेत पाटील 3 बॉल खेळले 10 धावा त्यांनी बनवल्यात आणि इथे 5 बॉल मध्ये 6 धाव्यांवरती मयुरेश जुनघरे देखील नाबाद आहेत. स्ट्राईक एंड वरती मयुरेश.
षटक क्रमांक 3 पहिला बॉल ऑफ्टमच्या बाहेर अतिरिक्त उसळी या बॉलने घेतली, लेंथ वरती बॉल पडला आणि अतिरिक्त उसळी घेतली, म्हणजे फलंदाज म्हणून तो खेळणं खूप कठीण काम आहे. पहा तुम्ही बॉलरच्या हातामधून बॉल रिलीज होताना पाहता, लेंथ वरती बॉल पडताना पाहता, परंतु लेंथ वरती अतिरिक्त उसळी घेतो त्यावेळेस तो बॉल फलंदाज म्हणून खेळणं खूप कठीण आहे. डॉट बॉल. गोलंदाज राजेश भोईर पहिला बॉल डॉट आलाय. यावेळेस देखील चपल होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॉल पडल्यानंतर मात्र आतल्या दिशेने कट झाला. अपकटर स्वरूपाचा हा बॉल होता. मयूर पाटील 24वा फलंदाज मयूर जोनगरे आहे, ज्यांनी लगातार 3 बॉल डॉट खेळलेत. किती इतंभूत माहिती आहे. मयूर पाटील तुमचं कौतुक आहे आणि हॅट्स ऑफ आहे तुम्हाला. सुरुवातीलाच गोलंदाजी ट्रॅक वरती राजेश भोईर यांना पण पाहतोय, लगातारचे 2 बॉल डॉट टाकलेत. तिसरा बॉल इथे विकेट कीपर कडून चूक झाली आहे आणि चुकीला क्रिकेटच्या खेळामध्ये माफी नाहीये. मयूर पाटीलजी बाईकच्या माध्यमातून एकेरी धाव आली आहे. गोलंदाजीच्या नावावरती जरूर आपण पाहतोय हा बॉल डॉट असेल, परंतु एक्स्ट्राज मध्ये 1B तिथे लिहिलं जाईल. 30 धावा धावपलकावरती गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. अनिकेत पाटील पुन्हा एकदा स्ट्राईक वरती पोहोचलेत. ही जमेची बाजू आहे बॅटिंग करणारी टीम यांच्यासाठी. आपण पाहतोय श्री कोडिलदेव प्रसन्न कसळखंड हा संघ, SS ब्रदर्स भातानपाडा. हॅलो, तर एक नव्या यावेळेस देखील लॉफ्ट केला मिड विकेट रिजनला. क्षेत्ररक्षक आहेत. हा बॉल होता. बनतील फक्त दर्शक. इट्स अनदर मॅक्सिमम फ्रॉम अनिकेत पाटील. बिग हिट. यस विजय. बोला. तर या ठिकाणी एक निवेदन आहे. संजय 11 भातन टीमचा कॅप्टन आणि अष्ट टीमचा कॅप्टन, टॉस साठी आपण संपर्क साधावा प्लीज. या इनिंग ब्रेक नंतर आपण दोन्ही कॅप्टन्स या ठिकाणी रिपोर्टिंग करायची आहे. यस, ओ टू कॉम बॉक्स. सन्माननीय आनंद महाराज पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये, पुन्हा एकदा 500 रुपये जिंकलेत. अनिकेत पाटील यांनी महाराष्ट्र राज्य वाहतूक सेना अध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं बक्षीस, प्रत्येक विकेटसाठी देखील बक्षीस आहे. परंतु आतापर्यंत फलंदाजांनी खूप बक्षीस जिंकलेत, गोलंदाजांनी केवळ एक. पुढचा बॉल फुलर लेनचा आडव्या बॅटने पुन्हा एकदा अप्रतिम फटका आहे. क्षेत्ररक्षण देखील लाजवाब आहे. टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचलेत की नाही हे सांगण्यासाठी टीव्ही अंपायरचा आधार घेतलाय. ऑन फील्ड पंचांनी हा निर्णय टीव्ही अंपायरच्या कोर्टामध्ये टोलवलाय. चेक केलं जाईल. यस, तिसरे पंच कन्फर्म करतील. यस,
फलंदाज हॅलो, दोन धावा प्राप्त होतील. दोन धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 38 धावा धावफलकावरती आहे. 38. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. तितकंच लाजावा क्षेत्ररक्षण देखील आपल्याला सीमारेषेनजीक पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक रोशन घरत यांच्या माध्यमातून गोलंदाजी ट्रॅकवरती राजेश भोईर बराच वेळ गेला मध्ये. फुलर लेनचा बॉल, चांगला फटका, लॉंग ऑफ रिजनला ऑफ ड्राईव्ह तुम्ही पाहताय. अलॉंग दी कार्पेट हा बॉल चाललाय जमिनी लगत. एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. 39 धावा धावफलकावरती. 39 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 39 धावा धावफलकावरती आणि 3 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. 39 लॉस ऑफ दी 1 विकेट. अनिकेत पाटील आणि मयुरेश जोनघरे ही जोडी मैदानावरती आतापर्यंत तळ ठोकून आहे. चांगली फलंदाजी केली अनिरुद्ध पाटील. त्याने देखील 10 धावा बनवल्या ताबडतोड. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा आणि षटक क्रमांक 3 मध्ये धावा आल्यात 9. थोडीशी धावगती कमी झाली आहे, परंतु एक षटकार षटक क्रमांक 3 मध्ये देखील आलाय. मयुरेश जोनघरे यांना तेवढी लई सापडली नाही. लगातारचे 4 बॉल डॉट त्यांनी खेळलेत. त्या अगोदर 2 बॉल डॉट खेळलेत. एकूण 6 बॉल त्यांनी डॉट खेळलेत, परंतु त्यांना देखील पुनरागमन करण्याची आवश्यकता आहे. पुनरागमन करावं लागेल, यामध्ये शंका असण्याचं कारण नाहीये. थोडीशी पुनरागमनाची गरज आहे मयुरेश जोनघरे यांना. अनिकेत पाटील यांनी आपली भूमिका महत्वाची ती निभावली आहे. जयेश भोईर अंतिम षटकासाठी डेथ ओव्हर मध्ये जयेश भोईर बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. एकूण धावफलकावरती धावा आहेत 39. 39 विद्यमान सामना आपण पाहतोय. श्री घोडिलदेव 11 कसळखंड आणि त्यांच्या विरोधामध्ये एस ब्रदर्स भातानपाडा ही मॅच मैदानावरती सुरू आहे. पंच आपले दीपकजी पाटील पाली आणि शिवदाजी वाघमारे देवत. आणि मॅन ऑफ द सिरीज साठी विशेष आकर्षण सध्या महाराष्ट्रामध्ये नाद एकच, फक्त बैलगाडा शर्यत. ज्यावेळेस लॉंग ऑफ रिजनला हवेमध्ये बॉल, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली सेफ हँड आहेत आणि झेल टिपलाय. इथे आपण पाहतोय अनिकेत पाटील यांची खेळी संपुष्टात आली आहे. आणखी एक धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. क्रुशियल मोमेंटला ही महत्वाची विकेट कॅरी केली आहे जयेश भोईर यांनी. फलंदाज बाद. गोष्टीची क्रेज आहे आणि ते क्षेत्र म्हणजे सध्या महाराष्ट्रामध्ये क्रेज आहे बैलगाडा शर्यतीची आणि तिथे तुम्हाला गर्दी देखील पाहायला मिळेल. क्रिकेटची गर्दी जरूर आहे, परंतु बैलगाडा शर्यतीमध्ये सर्वाधिक गर्दी तुम्हाला पाहायला मिळते. इथे लिडिंग एज हवेमध्ये बॉल आणि डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. निर्जन स्थळी नो मॅन्स लँड झोन मध्ये हा बॉल पडलाय. क्षेत्ररक्षक विरहित क्षेत्रामध्ये तिथे 2 धावा प्राप्त झाल्यात आणि 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. नवीन फलंदाज भावेश पाटील इनॅट नंबर 4 वरती मैदानावरती दाखल झालेत आणि 2 धावा त्यांनी प्राप्त केल्यात. 41 धावा धावफलकावरती आहेत. 41. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. ज्यावेळेस हुक करतायत बॉल स्क्वेअर लेग रिजनला, दूरवरती हा बॉल जातोय आणि पंचांचा निर्णय इथे आपल्यापर्यंत येईल. इट्स मॅक्सिमम षटकार 6 धावा. (47) 47 धावा. प्रत्येक षटकारासाठी बक्षीस आहे, परंतु प्रत्येक विकेटसाठी देखील बक्षीस लावलंय. या ठिकाणी सन्माननीय श्रीमान अनंत महाराज पाटील, महाराष्ट्र राज्य वाहतूक सेना अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये, प्रत्येक विकेटसाठी देखील 500 रुपये. परंतु ते कसळखंड गावचे आहेत, परंतु प्रतिस्पर्धी संघाला देखील त्याने बक्षीस लावलंय. ही मोलाची कामगिरी आहे आणि षटकार इथे आलाय.
आणि त्यांच्या मुलाने षटकार मारलाय. आपण पाहतोय फलंदाज भावेश पाटील त्यांचे सुपुत्र आहेत आणि एका पित्यासाठी हे सुखावणारे क्षण आहेत. आणखी एक बॉल फुलटॉस, चांगला फटका, ऑन ड्राईव्हचा हा फटका आपण पाहतोय. अलंग दी कार्पेट बॉल गेलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज धावबाद, रन आउट, विकेट. पूर्वी गाणं होतं, पूर्वी म्हणजे आता तर ट्रेंडिंग गाणं आहे, नवरा पाहिजे गोरा गोरा, आता नवरा पाहिजे छकडेवाला. क्या बात आहे. डीजे मास्टर आपलं देखील कौतुक. 48 धावा धावपलकावरती 48. नवीन फलंदाज लोकेश नाईक मैदानावरती दाखल झालेत. लोकेश नाईक मैदानावरती दाखल झालेत. भावेश पाटील मैदानावरती आहेत. परंतु मनासारखा राजा आणि राजासारखं मन सन्माननीय श्रीमान अनंत महाराज पाटील, महाराष्ट्र राज्य वाहतूक सेना अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, दोनही संघांना बक्षीस लावलं. त्यासाठी मन मोठं असावं लागतं माणसाचं. दातृत्व, नेतृत्व, कर्तृत्व आणि वक्तृत्व त्यांचं खूप चांगलं आहे. सन्माननीय अनंत महाराज पाटील, महाराष्ट्र राज्य वाहतूक सेना, दोनही संघांना बक्षीस. कुणाला काही कमी नको. भावेश पाटील, वन मोर, दिल मांगे मोर, षटकार. श्री खोडिलदेव 11 कसळखंड 50 अप झाली आहे. धावपलकावरती धावा आहेत 54. एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि तब्बल 130वा षटकार आलाय फलंदाज भावेश पाटील यांच्या पाठमधून. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज जयेश भोईर. राईट आर्म ओव्हर द विकेट, ऑन साइडला फ्लॅट बॉल गेलाय. काऊ कॉर्नर रिजनला धावा मिळतील 4 भावेश पाटील यांच्या बॅट मधून. आणखी एक चौकार आणि हा डाव इथे संपलाय. धावपलकावरती एकूण धावा आहेत 58. 59 धावेंचं लक्ष इथे ठेवलं गेलंय. 59 इज द टार्गेट. यस डीजे थोडस. पण यानंतरची मॅच पाहणार आहोत. जर्मन अष्टे आणि कैलासवासी संजय लेबन भातान, दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला आपण विनंती करूया टॉस बॉक्स मध्ये आपण यायचं रिपोर्टिंग असेल, कारण या ठिकाणी जर पाहिलं तर इनिंग ब्रेक आहे आणि या ठिकाणी उपस्थित मान्यवरांचा शुभ सन्मान देखील इम्पॉर्टंट आहे. तर आपण सन्मान कक्षाकडे येऊया. तर या ठिकाणी आपण मान्यवरांना इन्व्हाइट करूया स्वागत कक्षामध्ये. खूप सारे आज फायनल रात्र आहे, शेवटची रात्र, आणि या शेवटच्या रात्रीमध्ये आपण बरेचसे मान्यवर या व्यासपीठावरती विराजमान होत असताना आपण पाहतोय. तर या ठिकाणी आपण सर्वप्रथम सन्माननीय श्री विकासजी पाटील दहिवळी यांना स्वागत कक्षामध्ये आमंत्रित करूया. या ठिकाणी मायेची उपदार शाळ आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देत सन्मानित करणार आहोत आणि या सन्मानाचा पाहुण्यांनी स्वीकार करावा. विकासजी पाटील दहिवली, भरतजी मुकादम यांना आपण यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी विकासजी पाटील यांचा शुभ सन्मान करणार आहोत. संपूर्ण पाण्याची व्यवस्था या ठिकाणी त्यांनी केलेली आहे या स्पर्धेमध्ये. तर आमच्या लाडक्या चिमुकल्या, अगदी महाराष्ट्राचं एक लोककला आपण पाहतो. महाराष्ट्र म्हणजे लोककला, अगदी सर्व कलेने, विविध कलेने नटलेला महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राची परंपरा, लोककला, या वेशभूषा केलेल्या आमच्या अगदी आमच्या ज्या सर्व आहेत आयोजन करते तानाजी पाटील यांची छोटी मुलगी, छोटी तिला प्रेमाने बोलतात, आज स्वागत कक्षामध्ये तिच्या माध्यमातून देखील या ठिकाणी पारंपरिक वेशभूषा करत स्वागत या ठिकाणी आलेल्या मान्यवरांचं करणार आहोत. त्यानंतर दुसरे मान्यवर असतील चंद्रकांतजी मुकादम भातानपाडा यांना आपण इन्व्हाइट करूया स्वागत कक्षामध्ये यावं. आपलं देखील माजी सदस्य आहेत, आपले देखील यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर केला जाईल. निखिलजी भोईर यांना आपण इन्व्हाइट करूया आपल्या शुभ हस्ते. सन्माननीय चंद्रकांत मुकादम भातानपाडा यांचं या ठिकाणी शुभ सन्मान आपण करणार आहोत.
आमदार ट्रॉफी 2025 हे पर्व आपण पाहतोय. फायनल नाईट आहे, शेवटची रात्र. चंद्रकांत मुकादम भातानपाडा यांचं या ठिकाणी शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. सन्माननीय निखिलजी भोईर यांच्या माध्यमातून या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. त्यानंतरचे सन्मान मूर्ती असतील किरणजी पाटील कसलखंड यांना आपण अतिथी कक्षामध्ये इन्व्हाइट करूया, आमंत्रित करूया. सन्माननीय किरणजी पाटील युवा नेतृत्व आहे, तडफदार व्यक्तिमत्व. भास्करजी मुकादम यांचे शुभ हस्ते या ठिकाणी शुभ सन्मानित करणार आहोत. किरणजी पाटील अगदी क्रिकेटमध्ये नितांत प्रेम. कसलखंडची टीम कोणत्याही मैदानावरती असेल तर तिथे आवर्जून या ठिकाणी त्यांची मोलाची उपस्थिती आणि अगदी सदिच्छा भेट असते आणि सपोर्ट करण्यासाठी ते नेहमी सातत्याने उपस्थित राहत असतात. किरणजी पाटील युवा उद्योजक कसलखंड यांचा या ठिकाणी शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आमदार चषक 2025 शानदार दिमागदार पर्व आपण पाहतोय. त्यानंतर आपण राजेंद्र घरत साहेबांना आमंत्रित करूया स्वागत कक्षामध्ये सदिच्छा भेट देण्यासाठी. ते देखील आमदार ट्रॉफी 2025 मध्ये या ठिकाणी उपस्थित आहे. मच्छिंद्र मुकादम यांचे शुभ हस्ते या ठिकाणी अंतिम रजनीमध्ये राजेंद्र घरत साहेबांचं या ठिकाणी शुभ सन्मान केला जातो या स्पर्धेच्या माध्यमातून. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, इनिंग आहे. हॅलो, अष्टे आणि भातान दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी कृपया संपर्क साधा. या ठिकाणी उपस्थित आहेत अष्टे टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. चला, भातान टीमचे कैलासवासी संजय 11 भातान टीमचे कॅप्टन. या ठिकाणी पहिला खेळ सोडला जातोय. एक धाव निश्चित स्कोरवरती ऍड होईल. दोन्ही टीमचे कॅप्टन भातान टीम अंतिम पुकार असेल आपल्याला. भातान टीमचं कॅप्टन या ठिकाणी यावं. और टू कॉम्बॉक्स. तो चलिए बहुत बहुत शुक्रिया यहाँ पर रोहित का सर और उसके साथ साथ देखिए सबसे पहले यहाँ पर आमदार ट्रॉफी एमएलए ट्रॉफी देखिए सभी का तहे दिल से स्वागत. जितने भी अतिथि मान्यवर हैं और ये चलिए भाई यहाँ से बात करेंगे काउ कॉर्नर के ऊपर से खेलते हुए लाजवाब पिछला कैच छूटा था और उसके बाद देखिए 6 रन आता हुआ. यही तो कहते हैं ना, अपनों को धोखा दुश्मन को मौका. बहुत पड़ता है बड़ा महंगा. 6 रन. आलेलो आहोत टॉस बॉक्स मध्ये. विकासजी पाटील यांना आपण आमंत्रित करूया. टॉस बॉक्स मध्ये आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाईल. एका बाजूने असेल जय हनुमान अष्टे आणि त्याला फाईट करण्यासाठी कैलासवासी संजय 11 भातान. सन्माननीय विकासजी पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. 4 ओव्हरची मॅच असेल. कोणत्याही क्षणी चेंडू गेला तर नवीन चेंडू दिला जाईल. टॉस कोण करेल? पाहुण्यांच्या हस्ते विकासजी पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. Tail is a call. It is a tail. Ashti team won the toss. टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? फिल्डिंग करू आम्ही. अगदी फिल्डिंगचा निर्णय आपण घेतलेला आहे. तर अगदी आपण 3 दिवस इथे जवळच सामने आहेत. 3 दिवस पाहत असेल कशा पद्धतीची मैदानाची पाहणी आहे, किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. 45 ते 50. 45 ते 50 धावा. आणि काय अपेक्षा असतील तुमच्या गोलंदाजांकडून? आता फर्स्ट तर फिल्डिंग करायची आहे. बघू आता गोलंदाज चालले तर रोखण्याचा प्रयत्न करू. यस, बेस्ट ऑफ लक. शो द क्वालिटी गेम, शो द बेस्ट गेम. टॉस हरला, जर टॉस जिंकला असं तर सर्वप्रथम निर्णय काय असतं? आम्ही बॅटिंगच घेतली असते. अच्छा, म्हणजे फरक काहीच नाहीये. टॉस हरो किंवा जिंको आम्ही बॅटिंगच घेतली असते. आता बॅटिंगचा निर्णय म्हणजे बॅटर्स वरती कॉन्फिडन्स आहे. कितीपर्यंत धावा जमवण्याचा प्रवास असेल तुमचा? नक्की 50 ते 60 धावांपर्यंत पोहोचण्याचा असं. नक्कीच 50 ते 60 धावा. कोणत्या बॅटरवरती विश्वास असेल की या बॅट्समन्स वरती आज आमचा सर्व विश्वास आहे की यांनी खूप चांगली कामगिरी करावी? तसं प्लेयर तर सगळे चांगले आहेत, परंतु रोशन भोयर, ऋतिक भोयर.
नक्कीच तुम्हाला देखील बेस्ट ऑफ लक असेल. अतिशय चांगला गेम दाखवा आणि अगदी घरच्या प्रेक्षकांची मन जिंका. यस, ओ टू कॉम्बॉक्स. हाँ तो चलिए बहुत बहुत यहाँ पर चलेंगे मैच की तरफ. यहाँ पर अंपायर के यहाँ पर आउट दिए और शायद मुझे लगता है यहाँ पर अंपायर ने आउट दिए. यहाँ से देखिए यहाँ पर शांति निश्चित रूप से थोड़ा सा आसान बता अंपायर. तो चलिए बात करेंगे. कोई बात नहीं डीजे, थोड़ा सा बस टाइमिंग के ऊपर थोड़ा सा नहीं सेल है मेरे हिसाब से. सेल डाउन नहीं हुआ है. नहीं नहीं बरोबर है. थोड़ा सा आवाज बढ़ा और लक्ष्य दिया थोड़ा टाइमिंग पर. तो चलिए बात करेंगे. यहाँ पर 11 रन बनाए हैं. चलिए बात करेंगे. थोड़ा चौके छक्के विकेट के पीछे थोड़ा टाइमिंग दीजिए. इस पे ध्यान दीजिए. फाइनल नाइट है, मजा आ जाएगा खूब. और उसके साथ साथ थोड़ी सी हल्की सी आवाज थोड़ी सी बढ़ा लीजिए. मुझे लगता है शायद सामने की मॉनिटर जो है. और टोटल की बात करेंगे. टोटल देखिए जाकर पहुंचे यहाँ पर 11 रन से, जहाँ पर पहला विकेट गवा चुके हैं. और देखिए टाइमिंग यहाँ पर अलाउड किया गया है. दोनों टीम को ध्यान रखना होगा. ओके धन्यवाद. कहते ना समय पर चाहें और समय पर रहें, ये होना बहुत जरूरी है यहाँ पर से. और स्कोर की बात करेंगे. स्कोर देखिए यहाँ पर 11 रनों तक पहुंचा है. और जहां से ओवर की बात करेंगे तो साई गायकर देखिए पहला ओवर चलता हुआ 59 के टारगेट है. यहाँ पर खास कैश प्राइस भी देखिए काफी कुछ है. असिस्ट के हैट्रिक के लिए देखिए बात करेंगे. दिलीप दादा मुकादम जिनकी तरफ से 2000 और हर छक्के हर विकेट के लिए यहाँ पर ओ खूबसूरत देखिए कलाई के सारे गेंद को मुड़ा. यहाँ पर शॉर्ट्स करके प्लेयर देखिए पर तेजी से भागते हुए, लेकिन आता हुआ देखिए 4 रन. आउटफील्ड काफी तेज है. पहला देखिए ओवर के लिए आप 4.5 मिनट का वक्त लिए हैं. तो चलिए यहाँ से ज्यादा वक्त मत लीजिए. फील्ड खुला रखिए यहाँ से, नहीं तो एक अतिरिक्त फील्डर आपको अंदर लेना है. और तो बात करेंगे आदरणीय देखिए बात करेंगे अनंत महाराज पाटिल साहब है, महाराष्ट्र राज्य वाहतूक सेना देखिए अध्यक्ष है भारतीय जनता पार्टी, जिनकी तरफ से देखिए बात करेंगे हर छक्के के लिए 500, हर विकेट के लिए देखिए बात करेंगे 500. और पहला इनिंग में देखिए बात करेंगे 6 छक्का लगा है. और उसके साथ साथ देखिए बात करेंगे 2 विकेट गवाए यहाँ पर. चलिए कसलखंड टीम के खिलाड़ी यहाँ पर फील्डिंग खुला रखिए भाई. यहाँ से 5 मिनट का समय जा चुका है. यहाँ पर आखिरी 10 मिनट में आपको कंप्लीट करना है. यहाँ से देखिए समय किसी का होता नहीं. यहाँ पर मैंने सेलकर में देखा जाकर टूर्नामेंट से. बाबूशा सर बघा इकडे अनंत महाराज पाटील असं म्हणतात ना, माऊलींची खूप सुंदर ओवी आहे. लेकुराचे हित पाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभा विनप्रीती. त्यांच्या संघांना बक्षीस दिलंय, परंतु प्रतिस्पर्धी संघ आहे त्यांच्यावरती देखील बक्षीस लावलंय. आणि किती मोठी गोष्ट आहे. नहीं तो सर मैं हमेशा कहता हूँ महाराष्ट्र की धरती पर जब जब ऐसे हस्ती रहेंगे ना, इस समाज के साथ साथ टेनिस क्रिकेट भी आगे जाता रहेगा. आपला माणूस आपला खिलाड़ू पुढे गेला पाहिजे, ये सोच रहता है हमेशा. अच्छी सोच देखिए, यही तो हम कहते हैं हमारे लिए आईसीसी है, बीसीसीआई. मजा आएगा भाई. एमएलए ट्रॉफी की यही खासियत है. टीम का स्कोर देखिए यहाँ से पहला ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ 15 रन से. कसलखंड टीम की बात करेंगे तो खास करके देखिए यहाँ पर वर्ल्ड कप 11 इस नाम से खेल रहे हैं, लेकिन अच्छा क्रिकेट आपने खेला है. थोड़ा समय के मामले में आप थोड़ा आगे निकल रहे हो. वहाँ पर अतिरिक्त फील्डर आपको लेना पड़ेगा. देखिए यहाँ से टाइमिंग यहाँ पर अलाउड किया गया है. पहले देखिए पर 5 मिनट से ज्यादा समय जा चुका है. चलिए शिवदास वाघमरे सर, आपको भी थोड़ा सा अंदर सलाम मशवरा देना होगा. यहाँ से चलिए गेम स्पीड अप रखिए भाई, गेम को हल्के में मत. चलिए गेंदबाज क्या कर रहे हैं, इतने भी यहाँ पर धीमी स्लो क्रिकेट नहीं होना चाहिए. बहुत क्रिकेट आप खेलते हो. आने वाला वक्त में जहाँ पर आपका एक बड़ा बिग शो भी आ रहा है, बड़ा नाइट टूर्नामेंट आ रहा है, जहाँ पर पहला साल आरपीएल खेला गया था. कसरखंड कहा जाए तो निश्चित रूप से क्रिकेट के मामले में देखिए बहुत आगे हैं. आने वाला वक्त में देखिए एक बड़ा बिग शो नाइट मैच है रोहित गायकर सर, जहाँ पर आपको देखने को मिलेगा, जहाँ पर उनकी टीम देखिए खेल रही है. और 59 का टारगेट है. कहते ना लोग हाई भी बोलेंगे, लोग हेलो भी करेंगे. थोड़ा सा इको ज्यादा हो रहा है डीजे, इको थोड़ा सा कम कीजिए. इको कम कीजिए, आवाज हो सकता है तो बढ़ा दीजिए. इको थोड़ा सा कम कीजिए. लोग हाई भी करेंगे और हेलो भी बोलेंगे, सिर्फ 1% इको रखिए.
और ये चलिए भाई सीधा खेला यहाँ से, बड़ा हिट है, ऊंचाई भी ली और लंबाई भी लेता हुआ यहाँ से AK-47 चरा। यहाँ से कितना जिंदगी में रिस्क लेना, सबसे बड़ा रिस्क यहाँ पर, रिस्क लिया थोड़ा सा, लेन देखिए आगे रखे थे और पहचान लिया। पिकअप शॉट था यहाँ पर, छक्के के साथ स्कोर देखिए जाकर पहुंचा है 22 देखिए 22 रन है। अब थोड़ी सी यहाँ पर लोकेश नाइक है, दबाव तो रहेगा। पहला गेंद अच्छा रहा, सेकंड गेंद छक्का आता हुआ, लेफ्ट हैंड गेंदबाज है ये, चलिए सीधी उंगली से घी निकली थी भाई यहाँ से। ये तो खुदकुशी खुद बल्लेबाजों ने कर लिया भाई, क्या जरूरी था आपको रिवर्स स्विच हिट खेलना यहाँ से। इसे कहते हैं कवर हो या कवर, खुद तो अपने लिए भाई यहाँ से। और दूसरा ब्रेक थ्रू देखिए मिलता हुआ यहाँ पर 22 पर 2 विकेट्स। रंगाचं गीत सुरू होतं। सन्माननीय दामोदरजी वाघमारे साहेब ज्यांनी खरं तर ही विकेट बनवली, या मातीच्या विकेटसाठी ज्या माणसाने अहोरात्र मेहनत घेतली आणि त्यांचं देखील स्वागत करणं गरजेचं आहे। सन्माननीय दामोदर वाघमारे साहेबांना विनंती, आपण देखील मंचावरती या। आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही अतिशय आनंदाने अभिमानाने या क्षणापासून अगदी मनापासून दामोदर वाघमारे साहेबांचं देखील अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत, आगतम स्वागतम सुस्वागतम, वेलकम सर, आपलं स्वागत आहे या मुख्य मंचावरती। चलिए बहुत बढ़िया, देखिए इस टूर्नामेंट में बात करेंगे 12-1 इतना समय के अंदर देखिए मैच कंप्लीट हो रहा है। यहाँ से स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए यहाँ से 22 रन बना है, गेंदबाज तैयार। चलिए क्या कमाल का गेंद है भाई, केले के जैसे मुड़ता हुआ गेंद निकला यहाँ से। जो पिछला विकेट गवाए थे ना यहाँ से, खास करके बैटर से विजय मुकातब देखिए बात करेंगे, और उसका कीमत अब नए बल्लेबाज को चुकाना पड़ेगा। हमारे देखिए दमदार आ चुका, हम देख सकते हैं यहाँ पर अरुण पाटिल साहब देखिए बात करेंगे, माजी उप सरपंच है। अनिल काठोले साहब देखिए बात करेंगे, माजी उप सरपंच है। तनाजी पाटिल साहब देखिए बात करेंगे, सरपंच। किरण मुकादब साहब देखिए बात करेंगे, सदस्य निश्चित रूप से। तस्कर भातन के देखिए यहाँ से बात करेंगे, दीपक ठाकुर साहब लीजिए, माजी उप सरपंच देखिए यहाँ से। और कितनी बड़ी देखिए एकता इनकी ताकत है। और स्वप्निल भूरी साहब देखिए बात करेंगे, सदस्य। अनिल दादा भोईर लीजिए, हमारे रुपेश दादा ठाकुर लीजिए, एक अच्छी कॉमेंटेटर आवाज है। इस टूर्नामेंट में देखेंगे एकता बड़ी अच्छी यहाँ पर। पिछले साल इस टूर्नामेंट में जुड़ नहीं पाया था निश्चित रूप से, मयूर बात करेंगे। इस साल रुपेश ने बहुत जल्दी हमें याद किया। देखिए ये अतिथि प्रमुख पाउंड देखिए ये बयां कर रहे हैं यहाँ से। एमएलए ट्रॉफी देखिए, आमदर ट्रॉफी में कितने बड़े प्रेम प्यार हैं। रोहित जी गायकर हमारे साथ, आज तुषार जी सिंधी सर हैं पर ये जानकारी देंगे निश्चित रूप से मेहमानों का। 24 रन बनाए यहाँ से 24 लाइव। देखिए इस वक्त देखिए सबसे अच्छी क्लियरिटी क्वालिटी में काम कर रही है। कल सिलगर नाइट में संतोष नानेकर सर आए थे निश्चित रूप से, उन्होंने भी अपने खुद की जुबान से तारीफ की जब हम डिनर के समय बैठे थे रात 12 बजे के बाद है कि 24 लाइव बड़ा अच्छा काम कर रही है। पनवेल से रायगढ़ लीजिए, कहीं भी देखिए यहाँ से। और टोटल की बात करेंगे यहाँ पर 2 ओवर कंप्लीट होने के साथ साथ देखिए टीम का स्कोर 25 रन बनाए हैं। और अभी भी देखिए आने वाला 12 गेंद बचा है यहाँ पर। कसरत टीम देखिए बात करेंगे, हल्की सी टीम मीटिंग लेते हुए, नहीं चर्चा भी होना जरूरी है लेकिन थोड़ा समय देखिए इसे कॉपरेट करना होगा, ज़्यादा मत खर्च कीजिए। अभी देखिए आप बात करेंगे यहाँ पर 10 मिनट के आसपास आपने समय ले लिए, 12 मिनट देखिए यहाँ से आखिरी 3 मिनट में आपको ओवर कंप्लीट करना है। कसलखंड टीम देखिए आप थोड़ा सा डेंजर जोन में समय के मामले में जा रहे हो, ये हम नहीं बता रहे हैं, जो आयोजन करताओं ने देखिए जानकारी दी है, टाइमिंग लगाया गया है, अंतिम 3 मिनट में आपको ये ओवर कंप्लीट करना है। चलिए हम किसी का काफ़ी ज़्यादा डांटते नहीं हैं, ज़्यादा बोलते नहीं हैं, क्योंकि क्रिकेट एक अच्छा रिस्पेक्ट का खेल है, रिस्पेक्ट करना एक दूसरे का अच्छी बात है। चला या ठिकाणी अलर्ट करूया, लवकरात लवकर आपण 3 षटकं 15 मिनिटांच्या आतमध्ये कंप्लीट केलं पाहिजेत, ही आयोजकांकडून आपल्याला सूचना आहे। कृपया या सूचनेकडे नजर ठेवावी लागणार आहे प्रत्येक कॅप्टनला। आता 3 मिनिटांचा अवधी आहे, फक्त 3 मिनिटांचा अवधी आहे बाकी। 3 मिनिटांमध्ये पंच टाइम अलर्ट करा, प्रत्येक चेंडूवरती 3 मिनिटांचा अवधी बाकी राहिलेला आहे। 3 मिनिटांमध्ये हा षटक संपणं हे अनिवार्य असेल। आज स्ट्रिक्टली रूल्स ऑफ रेग्युलेशन या ठिकाणी फॉलो केले जातील। यस ओ टू कॉम्बॉक्स। नाही रोहित, आज फायनलचा दिवस है, एक्स्ट्रा मैचेस पण आहे, भरपूर पाहुणे बघा आहे, तो समय के मामले में थोड़ा सा देखिए हमें कोऑपरेट करना होगा यहाँ से। अगर समय ज़्यादा लिए तो फिर एक अतिरिक्त फील्डर आपको अंदर लेना पड़ेगा, फिर लेने का देना पड़ जाएगा।
जहाँ 4-5 फील्डर हैं, ये देखिए भाई यहाँ से, और 4 फील्डर के साथ है आपको यहाँ पर गेंदबाजी करनी होगी। और ये चलिए ऊंचाई ली है, क्या लंबाई लेकर जाएगा, और इसके साथ साथ देखिए लंबाई भी लेता हुआ, मैं तेरी मैना तू मेरा तोता, अरे छक्का लगा है मोटा डीजे ठोक छोटा। अनंत महाराज पाटील यांच्याकडून प्रतिस्पर्धी संघालाही 500चं कॅश प्राइज आहे प्रत्येक षटकारासाठी। हे खूप मन मोठं असतं, कारण एका बाजूला आपल्या गावचा कसलखंड संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला भातानपाडा टीम आहे, पण षटकार लगवला तरी प्रत्येक षटकारासाठी 500चं इनाम आहे बाबूशा। नहीं बिल्कुल, छक्के के लिए भी और विकेट के लिए भी भाई यहाँ से बात करेंगे। रन तो आ रही है, तेजी से भागे हैं, लेकिन देखते हैं गेंदबाज कितने से पे पाई से रन आता हुआ। और बात करेंगे यहाँ पर रोहित सर, ये तो साबित हो गया भाई, एमएलए ट्रॉफी देखिए, आमदर ट्रॉफी की फाइनल नाइट में अब होठों से नहीं भाई नोटों से बात हो रही है। बारिश हो रही है, पहली मैच से देखिए 6 छक्का लगा, 2 विकेट मिला, और ये काम देखिए करते हुए इस वक्त श्री आदरणीय सबके लाडले सबके प्यारे देखिए अनंत महाराज पाटिल साहब और महाराष्ट्र राज्य वाहतूक सेना देखिए बात करेंगे अध्यक्ष वाजपेयी यहाँ से। ओ ऊंचाई ली है, यहाँ से देखिए क्या लंबाई लेकर जाएगी, यहाँ से फील्डर तो रहेंगे गेंद के नीचे। ओ क्या छूटा, यहाँ से क्या छूटा, यहाँ मैच छूटा, ये तो वक्त बताएगा भाई। यहाँ से क्या लेना चाहता पर ऊंचाई लेता, बैलेंस थोड़ा सा आखिरी समय में चाहता हुआ यहाँ से। और बैटर विकेट के बीच में देखिए 2 रन तेजी से भाग कर लेते हुए, और जहां देखिए समीकरण की बात करेंगे यहाँ पर लगातार बदलता हुआ स्कोर देखिए जाकर पहुंच गया यहाँ से 34 तक पहुंच गए हैं। और अभी भी देखिए बात करेंगे 9 गेंद और 25 की जरूरत है। 9-25 देखिए समीकरण यहाँ से। कहते ना लोग हाई भी करेंगे, लोग हेलो भी बोलेंगे, एक बार सफल हो जाओ भाई। इग्नोर करने वाले बहुत बढ़िया लेन गेंद देखिए यहाँ से सफलता मिलती हुई भाई। यहाँ से कभी बाजी तेरी तो कभी बाजी मेरी, यहाँ पर पिछला क्या छूटा और उसके बाद देखिए सफलता मिला। मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे। ग्राउंडसाठी मदत जर आपण पाहिली तर सन्माननीय रामाजी चिखलेकर भातान यांनी या ग्राउंडसाठी संपूर्ण मदत केलेली आहे। त्यांचं या ठिकाणी शुभागमन, त्यांचं स्वागत आहे। त्याचबरोबरीने नितीनजी पाटील देखील या ठिकाणी भातांची उपस्थित आहेत, मंचावरती त्यांचं देखील स्वागत असेल। त्यानंतर सुनीलजी पाटील अष्टे या मॅचचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत, त्यांचं स्वागत। भावेशजी मुकादम या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत। आणि मॅन ऑफ द मॅचचे चषक एक दानशूर व्यक्तिमत्व श्री नंदकुमार मुकादम माजी सरपंच आणि सुभाष शेठ भोईर यांनी या ठिकाणी गणेशजी गाताडे यांनी या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज प्रदान केलेल्या आहेत। या सोर टू बाबू सर। चलिए बहुत बढ़िया, देखिए बढ़िया मुकाबला चलता हुआ यहाँ से। रोहित सर कहते ना लोग आपको हाई भी करेंगे, हेलो भी करेंगे, एक बार सफल हो जाओ, इग्नोर करने वाले भी तुम्हें फॉलो करेंगे, क्योंकि कैच छूटने के बाद जिस तरह से पर सफलता मिला और उसके बाद देखिए कसलखंड टीम है फिर से एक बार गेम में वापस आते हुए समीकरण की बात करेंगे। यहाँ से आने वाला देखिए 7 गेंद 24 की जरूरत है। अब बल्लेबाज के ऊपर दबाव है, लेकिन देखते हैं दबाव से कैसे निकलते हैं। एसएस ब्रदर देखिए बात करेंगे भातनपड़ा टीम है। और ये चलिए फुल लेन गेंद हवा में है, यहाँ से गेंद और फील्डर देखिए यहाँ से कैच लेते हुए, बढ़िया कैच यहाँ से। कहते ना मुसीबतों से लड़ोगे तभी तो आगे बढ़ोगे। अब समीकरण रह गया देखिए यहाँ से 6 गेंद 24 की जरूरत है। बाबू सर की दुसरे आमचे सन्माननीय मान्यवर नितीनजी भोईर माजी उपसरपंच भाताण आणि अनंतसाहेब ठाकूर भाताण गावातील एक युवा उद्योजक आहेत, युवा कार्यसम्राट, त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे। त्यांचं आमदार ट्रॉफी 2025 मध्ये असेल। शुभ वेलकम, स्वागत स्वागत आणि स्वागत। चलिए यहाँ पर थोड़ा सा फील्ड खुला रखे, यहाँ से बहुत बढ़िया देखिए आपने इस समय दिया गया था, अच्छा 3 ओवर में आपने कंप्लीट किया 3 मिनट में, लेकिन आगे की देखिए यहाँ पर 6 गेंद और 24 की जरूरत है। क्या मुकाबला बनते जा रहे हैं यहाँ से। कहते ना रास्ता भी जिद्दी है, मंजिल भी जिद्दी है, देखते हैं कौन किस पे भारी पड़ता है। दोनों टीम भी बड़े जिद्दी हैं। और हमारे देखिए यहाँ से बात करेंगे दानसुर दाता, विकेट के लिए देखिए बात करेंगे 500 रुपया आता हुआ अनंत महाराज पाटिल साहब देखिए बात करेंगे। और कहा जाता है ना तुषार जी कि
कि हर जंगल में चंदन नहीं होता है, हर शहर में देखिए ऐसे इंसान कहते ना धन के साथ साथ एक अच्छी मन की भी जरूरत होती है, और दोनों टीमों के लिए खास करके कैश प्राइज। आणि नक्कीच या ठिकाणी जी आपण पाहतोय मालिकावीरासाठी एक बैल आहे, आदतचा वासरू आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेले गाडा मालक मथुर बैलाचे मालक अडिवली कल्याण सन्माननीय राहुलभाई पाटील 10 वाजेपर्यंत नक्कीच या ठिकाणी एक रॉयल एंट्री त्यांची या मैदानावरती होणार आहे बाबू सर। नहीं नहीं बहुत बढ़िया। देखिए राहुल भाई पाटिल से क्योंकि हमेशा हमारी मुलाकात होती रहती है डोंबोली में, ज्यादातर से पिछले 4-5 सालों से जाना ना, उनकी भी टूर्नामेंट भी मैं करते आ रहा हूँ अडिवली में निश्चित रूप से, और बहुत फैन फॉलोअर देखे उनकी बड़ी तेजी से। और यही तो बात की भाई यहाँ से कि लोग हाई भी करेंगे, लोग हेलो भी बोलेंगे, एक बार आप सफल हो जाओ इग्नोर करने वाले आपको फॉलो भी करेंगे। और यहाँ से देखिए वो गेंदबाज काम अच्छा करते हुए, अब बल्लेबाज को थोड़ी सी कमर कसना होगा भाई। कहते ना मत सोचो जिंदगी बोझ है, क्योंकि समस्या हर रोज है। जिस तरह की देखिए इस वक्त रायगढ़ नहीं, महाराष्ट्र में नहीं, बात करूंगा पूरी टेनिस क्रिकेट में ये प्रतियोगिता का चर्चा हो रहा है। 8 का लॉर्ड्स के साथ साथ देखिए बात करेंगे काफी कैश प्राइज है, बड़ा धमाका। देखिए यहाँ से 5 गेंद, अब अभी देखिए 2 गेंद डॉट निकलने के साथ साथ 4 गेंद, अब 4 छक्के की जरूरत रहेगी। यहाँ से कठिन बनेगा, कठिन बनेगा। यहाँ से देखिए कहते ना गली में दिल चुराना और गली में रन चुराना इतना आसान नहीं रहते हैं। हमेशा टेनिस क्रिकेट में गली अंतर रहता है। अब थोड़ी सी निराश रहेंगे भाई यहाँ से एसएस ब्रदर। देखिए बात करेंगे भातनपड़ा टीम में, पहला 2 ओवर में देखिए कमर कस लिए थे, जब 25 रन आने के साथ साथ लगा था कि ये टीम कमबैक कर रही है, और तीसरा ओवर के पहला गेंद पर छक्का आया था, लेकिन उसके बाद देखिए मैच बदला। दूर थोड़ा सा रखते हुए यहाँ से वाइड एक्स्ट्रा से रन आता हुआ यहाँ से, लेकिन अभी भी समीकरण की बात करेंगे ना बहुत दूर रह चुके हैं भाई। यहाँ से 3 गेंद देखिए यहाँ से बात करेंगे 22 की जरूरत है, पर 3 छक्का भी आता है ना तो फिर भी देखिए मैच को जीत नहीं सकते। अगर यहाँ से कसलखंड टीम को कोई हरा सकती है भाई वही टीम है। ओ कितना बढ़िया देखिए स्लोअर गेंद डालते हुए यहाँ से, और रोहित सर कहते हैं ना नकल गेंद के लिए हमेशा अकल की जरूरत होती है यहाँ पर, और कितना अकल लगाते हुए यहाँ से गेंदबाज देखिए। जितनी भी तारीफ किया जाए यहाँ पर प्रणय मते देखिए बात करेंगे, ये टीम देखिए बात करेंगे बड़ा अच्छा देखिए कसी हुई गेंदबाजी। पूरी युवा टीमें देखिए यहाँ से, और युवा से देखिए ये तो उम्मीद रहता है बड़ा हिट खेले। यहाँ से चौका आता हुआ, लेकिन चौके से खुश नहीं। जैसे कहते ना शादी के बाद बंदा का पेट ना बाहर आया, सोचे शादी से खुश नहीं, तो चौका आने के बाद खुश नहीं, क्योंकि यहाँ पर टीम हार की कगार पर है। आखिरी गेंद बल्ले का लिया बाहरी किनारा, किस्मत का नहीं मिला सहारा। यहाँ पर कांग्रेचुलेशन बात यहाँ पर खास करके बात करेंगे वडील देवता कसलखंड टीम देखिए आपको कांग्रेचुलेशन बात जीतने के साथ साथ है, और हारने वाली टीम देखिए बात करेंगे एसएस ब्रदर्स भातनपड़ा टीम। आपको आगे की टूर्नामेंट के लिए शुभकामना। लेकिन चलेंगे यहाँ पर कई मेहमानों का सम्मान और मैच के मैन ऑफ द